नमस्कार. मंचावरले सगळे मान्यवर, हृदयनाथ, आशा, उषा, मीना आणि आपण बंधू भगिनी, आज बरेच वर्षांनी मी इथे येत आहे आणि आशाला अवॉर्ड देण्याचा जो मला आनंद मिळाला आहे तो अवर्णनीय आहे. आशाने 14 वर्षी घर सोडलं आणि ती अतिशय कष्ट करून, रात्रंदिवस कष्ट करून आज ती ह्या जागेला पोचली आहे, इतक्या उंचावर पोचली आहे, याचा मला आनंद आहे. आणि तिने आम्हा कोणाचाही आधार नव्हता तिला, पण ती एकटी सगळं करत होती. त्यात तिचं घर, मुलं, नवरा हे सगळं सांभाळून तिने प्लेबॅक सिंगिंग केलं. मीनाला, मला आणि आशाला थोडेसे बाबा आठवतात, मला चांगले आठवतात, कारण मी त्यांच्याकडे शिकत होते आणि मला बाबा कसे होते ते सगळं आठवतं. हे अजबच आहे ना, 5 भावंड, किती काही लोक बोलले, किती काही चर्चा झाल्या, जन्मभर सगळ्या चर्चा झाल्या, पण शेवटी हाताची 5 बोटं एका ठिकाणीच येतात. आणि आज दीदीकडून, ज्या दीदीच्या चेहऱ्यावर एक अशी भाव असा यावा की अशा तू छान गालीस, एवढं बघण्यासाठी जीव आतरलेला असायचा. एका मोठ्या गाणाऱ्याकडनं आपली वाहवाही आणि अशी व्हावी याच्यात फार फरक असतो. आणि त्या दीदीच्या हातून मला आज अवॉर्ड मिळालेलं आहे, भारतरत्नाच्या हातून मिळालेलं हे अवॉर्ड आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की मला ते अवॉर्ड मिळालं आहे. त्याबद्दल अवॉर्ड खूप मिळतात, जिथं म्हणाल तिथं अवॉर्ड मिळत असतात, पण हे अवॉर्ड स्पेशल आहे. ते फक्त मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आमची दीदी शो बघत नाही, निघून जाते, आणि आज तिनं हा शो बघावा म्हणून मी तिथं म्हणून मी तिथं मध्ये एक खुर्ची लावणार आहे. पण त्या खुर्चीला कोणी हात लावायचा, जवळ जायचं नाही, सह्या मागायच्या नाही, टच करायचं नाही. जर ही अट असेल तर दीदी बसेल, नाही तर दीदी बसणार नाही. पण तर असं ठरवलं की एक संस्था स्थापन करावी, आणि त्याप्रमाणे त्यांनी या पार्ल्यामध्ये त्या संस्थेला स्थापन केलं. आणि त्या संस्थेचं नाव त्यांनी माझ्या नावावर नाव ठेवलं, हृदयेश आर. त्यासाठी मी थोडासा नशीबवान आहे, लकी माणूस आहे, म्हणून त्यांनी माझं नाव ठेवलं त्यासाठी.